नमस्कार, मी गायत्री किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत वर्षभर टिकणारा उन्हाळी वाळवणी पदार्थ बाजरीचे खरोडे. बाजरीचे खारोडे बनवण्यासाठी मी इथे 2 कुकरचे डबे बाजरी घेतले आहे. तर याला रात्रभर पाण्यात भिजत घालायचे आहे. याला स्वच्छ नीट आता यामध्ये पाणी घालून याला रात्रभर भिजत घालूया. बाजरीला पाण्यात टाकल्यानंतर ही जी खराब बाजरी आहे ती वरती आली आहे. तर आता यातलं वरचं पाणी काढून टाकायचं आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. तर ही बाजरी आपण रात्रभर पाण्यामध्ये ठेवली होती. तर आता ही चांगली भिजली आहे. याला 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून काढलं आणि यातलं सगळं पाणी विथळून घेतलं आणि आता या बाजरीला कॉटनच्या कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवायचं आहे. दहा 12 तासासाठी आपण ती एका सुती कपड्यामध्ये घट्ट बांधून ठेवलेली होती. तर आता त्याला असे बारीक बारीक मोड आलेले आहेत, म्हणजे बाजरी एकदम हलकी झालेली आहे. आता या बाजरीला आपल्याला सुकवून घ्यायचं आहे सावलीत 1-2 तास आणि नंतर मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे. बाजरी आपली चांगली फॅन खाली सुकली आहे. आता याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी बाजरी घेतली आणि एकसारखं मिक्सर चालू न ठेवता चालू बंद बटन केलं आणि अशी बाजरीची भरड करून घेतली. इथं मी या बाजरीची भरड ज्वारीच्या पिठाच्या चाळणीने चाळून घेणार आहे. यामध्ये थोडंसं पीठ निघणार आहे, तर ते बाजूला ठेवायचं आहे आणि हा भरडा बाजूला ठेवायचा आहे. बाजरीचं पीठ आणि भरडा मी बाजूला काढून ठेवला आणि बाजरीचं पीठ शिजवण्या अगोदर मी 2 तास भरडा पाण्यात भिजत घालणार आहे आणि हे पीठ नंतर शिजवताना पाण्यात मिक्स करून शिजवणार आहे. बाजरीचं पीठ शिजवण्या अगोदर 2 तास हा भरडा आपल्याला पाण्यात भिजायला घालायचा आहे. कारण पाण्यात भिजायला घातला हा भरडा की वरती सगळा चोथा येतो आणि मग तो चोथा आपल्याला काढून टाकून द्यायचा आहे. तुम्हाला जर बाजरीचं पीठ संध्याकाळीच शिजवून ठेवायचं असलं तर तुम्ही त्याच्या अगोदर 1-2 तास पाण्यात भिजत घाला हा भरडा आणि रात्री पीठ शिजवून ठेवलं की ते थंड होतं रात्रभर आणि सकाळी लवकर आपल्याला खारोडे घालता येतात. वाटी भरून चोथा निघाला आहे. त्याच्या वरचं पाणी काढून घ्यायचं आणि खालच्या राहिलेल्या कण्या शिजत घालायच्या. ज्या भांड्याने आपण बाजरी मोजून घेतली होती त्याच भांड्याने आपल्याला इथं पाणी पण मोजून घ्यायचं आहे. म्हणजे 1 भांडं जर आपण घेतलेलं असेल बाजरीचं तर त्यासाठी 2 भांडे आपल्याला पाणी घ्यायचं आहे. कारण मी इथं 2 तास बाजरी पाण्यात अगोदर भिजत घालणार आहे, त्यासाठी 2 डबे, एका डब्यासाठी 2 डबे पाणी घ्यायचे. आणि जर तुम्ही भरड पाण्यात नाही घातली, डायरेक्ट शिजायला घातली तर तुम्ही 3 भांडे पाणी घ्या.
खारोडे बनवण्यासाठी मी इथे 2 चमचे जिरे, 2-3 लसणाच्या कुड्या आणि 2-3 चमचे तीळ घेतले आहेत. थंड पाणी टाकून मिक्स करून घेतलं आणि आता हे त्या भरडमध्ये मिक्स करायचं. पाणी उकळायला ठेवलं आहे, तर यातलं मी 1 डबा पाणी बाजूला काढून ठेवणार आहे. आता यातच लसूण, जिरे याचं वाटण, तीळ, पीठ घातल्याबरोबर आपल्याला हे पटकन बेलण्याने गरगर फिरवून घ्यायचं, म्हणजे गाठी होणार नाहीत. आपण 1 डबा एक्स्ट्रा पाणी उकळायला ठेवलं होतं, ते पाणी आता काढून ठेवलं आहे. जर लागलंच तर आपण घालू, पण लागणार नाही पाणी एवढं. पीठ आता अर्धा तास झालं बारीक गॅसवर ठेवलं होतं, तर चांगलं शिजलं आहे. हे थंड झाल्यावर अजून घट्ट होणार आहे. आता आपण हे थोडं थंड करण्यासाठी ठेवू आणि खारोडे घालून घेऊ. पीठ छान थंड झालं आहे, आता खारोडे घालून घेऊ. तीन दिवस कडक उन्हात हे खारोडे आपण वाळवून घेतले. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि गायत्री किचन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.